आज चालली आहे पुण्याला वंदे भारतनी. तर आपल्या हातकणंगल्यामधून स्टेशन नाही आहे, मग आपण पहिला कोल्हापूरला जाऊ, मग कोल्हापूरवरून वंदे भारत. टाटा. थंडी जाम होती म्हणून मी आणि पप्पा फुल मस्त पॅक होऊन मम्मीला बाय बोलून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो छत्रपती शाहू महाराज टर्मिनलला. रेल्वे ॲक्च्युली पुढच्या प्लॅटफॉर्मला लागली म्हणून आम्ही पुलावरून त्या साईडला गेलो. आणि ही बघा आपली वंदे भारत मस्त चकचकीत केसरी कलरची जाम चिकनी दिसत होती हां. तर आता आज जाऊया. आता हे जे डोअर आहेत ते फुल्ली ॲटोमॅटिक आहेत. तुम्ही इथं आला की हे डोअर आपोआप ओपन होतात. आणि हिअर वी आर. तर हे आहे TC सर. हे सगळ्यांचे नंबर आणि सीट्स विचारत आहेत, नाव ते तुमचं नाव काय आणि तुमचा सीट नंबर कन्फर्म करत आहेत ॲक्च्युली. आणि ट्रेन खरंच खूप क्लीन आहे, एकदम सोफिस्टिकेटेड वाटत आहे, भारी वाटत आहे मला. काही पण म्हणा, विषय संपला. आणि ट्रेन सुरू झाली. हळूहळू गाडीनं वेग घेतला. थँक्यू. यांनी मस्त गुलाब देऊन माझं वेलकम केलं. असं तर माझ्या घरी पण माझे आतेव आहेत. हे वेट पाईप्स आहेत आणि एक गुलाब, आणि हे सगळ्यांना देत आहेत, सगळ्यांना म्हणजे एव्हरी पॅसेंजर. 8:15 वाजलेत आणि आता ब्रेकफास्ट दिला आहे. सो बघू काय आहे त्यात. यामध्ये उपमा आहे, ह्याच्यामध्ये कटलेट टाईपमध्ये आहे, ब्राऊन ब्रेड आहे, इन्स्टंट चायचं आहे, परत जाम आहे ब्रेडसाठी लावण्यासाठी. देन दे हॅव प्रोव्हाइडेड बटर, केचप पण आहे. सो लेट्स बिगिन. त्यांनी आता केळ पण दिलेलं आहे. कटलेट खाऊ आपण पहिला. उपमा छान आहे, उपीट म्हणतो आपण त्याला. नॅचरलचं मिक्स फ्रूटमध्ये काहीतरी आहे. सॉरी, मिल्क. हां, गाडीचा स्पीड खूप जास्त आहे, सो हालत आहे हे. सो आता हे जर इथं ठेवलं ना तर ते पडेल. मग त्याने कॉर्नफ्लेक्स आणि मिल्कमध्ये दिलेलं आहे. उपीट मस्त आहे, काय पण म्हणा. त्यांनी जे दूध दिलं ना ते ॲक्च्युली थोडंसं पातळ आहे, त्यामुळं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, अदरवाईज नाही घेतलं तरी चालेल. तर आता 9 वाजलेत आणि आपण मिरजवर आलो आहे. स्टेशनच्या बाहेर जाता येत नाही, 3 ते 5 मिनटं गाडी थांबती. आणि मी अजून ब्रेकफास्ट करत आहे. ब्रेडला बटर लावून घेतले. सो पहिला एकच खाऊन बघू, जर आवडलं तर आपण दुसरंवालं पण घेऊ. ठीक आहे. तर माझा नाश्ता करून झालेला आहे. त्यांनी बनाना दिले, ते पण ठेवले, म्हणजे मी नंतर खाईन. तर आता माझं पोट जाम झालं. छान वाटत आहे मला. थँक्यू. तर इथं फोल्डेबल टेबल पण आहे. एक मिनिट सर. पाण्याची बॉटल पण त्यांनी दिलेली आहे. तर हे दरवाजे ऑटोमॅटिक आहेत. आपण इथंपर्यंत पोचलो की ते आपोआप ओपन होतात. आपण वॉशरूम बघू. हे वेस्टर्न स्टाईलचं आणि ह्या साईडला आहे ते इंडियन स्टाईलचं आहे. पहिला आपण वेस्टर्न स्टाईलमध्ये बघू.
ओके, वॉशरूम पण खूप छान आहे. हे आहे वॉशरूम, ही आहे मी. इथं वॉशरूम आहे, इथं सोप डिस्पेन्सर आहे आणि इथं कमोड आहे. असं खूप क्लीन ठेवलेलं आहे या लोकांनी, व्यवस्थित एकदम चकाचक. आरसा पण छान आहे, एवढा आरसा क्लीन कुठं बघायला मिळत नाही. तर आपण आता इंडियन स्टाईलमध्ये बघू. सेम आहे वॉशरूम, हे वॉश बेसिन, वॅक्यूम, सोप डिस्पेन्सर, ही मी सेम. आणि हे आहे असं इंडियन पद्धतीचं टॉयलेट आणि खरंच खूपच क्लीन ठेवले, छान ठेवले आणि स्वच्छ आहे. आपण पहिला हात वॉश करू. लिक्विड इकडं होतं का? गणला माझा जरा विषय. छान दिसत आहे ना मी? खुदके मूव खुद काय म्हणतात ते. तर हा आहे मधला एरिया आणि हे सॉकेट आहेत जे सीटच्या खाली, आणि ही पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी पण आहे. गाडीचं तर टायमिंग आहे 99 km/h गाडी ही चालली आहे. सांगलीला स्टॉप आहे. तर ही गाडी 5 ठिकाणी थांबते. कराड, सांगली, सातारा, किर्लोस्करवाडी आणि मिरज अशा 5 ठिकाणी गाडी थांबते. परत एक्झिक्युटिव्ह चेअरमध्ये 52 म्हणजे 52 चेअर्स अवेलेबल आहेत आणि चेअर कारमध्ये 78 म्हणजे 78 अवेलेबल आहेत. पण मेन डिफरन्स याच्यामध्ये हा आहे की एक्झिक्युटिव्हमध्ये 2x2 असतात, तर चेअर कारमध्ये 3x2 म्हणजे एका साईडला 3 आणि एका साईडला 2 अशा चेअर्स अवेलेबल आहेत. आणि मेन चेअर म्हणजे थोडासा इथं स्पेस जास्त आहे एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये, आणि ह्या चेअर्स रोटेट होतात. म्हणजे जर तुम्हाला ह्या साईडला बसायचं तर ह्या साईडला, किंवा जर तुम्ही फिरून बसायला असेल तर तुम्ही फिरून सुद्धा बसू शकता. कराडला आलो आहे आता, इथं गाडी थांबली आहे. इथं एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्हचे अराउंड 2000च्या आसपास रेट आहेत आणि चेअर क्लासचे 1000च्या आसपास रेट आहेत. पुढचं डिपेंड आहे तुमच्यावर, जर तुम्हाला हवे असेल तर घेऊ शकता किंवा नको. तर हे चेअर क्लासचं कंपार्टमेंट आहे. इथं बघा एका साईडला 3 आहेत आणि एका साईडला 2 आहेत. इथं स्पेस थोडीशी मधी कमी आहे पाय ठेवायला किंवा तुमचं सामान ठेवायला, जे काय ते बरंच ठेवायचं. आणि हा इकडचा एरिया जिथं फूड आहेत, पाण्याच्या बाटल्या आहेत, वेस्टेज सगळं ह्या ठिकाणी होतं. ही चेअर आहे आणि ही अशी फिरते, अशी 360 फिरते. म्हणजे कसं तुम्ही कसं पाहिजे तसं बसू शकताय. म्हणजे समोरासमोर पण बसा, नाही तर पुढं तोंड करून सुद्धा बसा. मग 11च्या आसपास या लोकांनी दिलं टोमॅटो सूप. सूपमध्ये काही ऑप्शन नाही आहे, गप्प टोमॅटो सूप प्यायचं. त्यांनी सूपबरोबर दिलं होतं सॉल्ट, ब्लॅक पेपर, बटर आणि स्टिक्स, आणि पाणी ते थोड्या वेळानं देतील आपल्याला. आणि हे बघा पाणी, आणि त्यात ओतलं थोडंसं, त्याला ढवळलं ना की ते असं गाढ होतं. खारी आहे. तर मंडळी आता नाही, खूप मज्जा झाली. मला असं काइंड ऑफ स्वतःवर खूप प्राऊड वाटते. आय डोंट नो वाय. तर माझ्या साईडला जे जेंटलमॅन बसले आहेत त्यांनी हे माझं जे मी शूट पण करते आहे, तर त्यांनी मला स्वतःहून विचारलं की यूट्यूबवर ओपन करून की कसं सर्च करायचं चॅनल तुझं. मग मी त्यांना सर्च करून दिले. मग ते बोलले सबस्क्राईब कसं करायचं, मग मी सबस्क्राईब करून दिले. दे वेज लाईक स्क्रोलिंग माय फीड्स. खूप भारी वाटत आहे ना मला. आय फाउंड माय 1 सबस्क्रायबर. 12च्या आसपास त्यांनी दिलं हे मस्त जेवण. त्याच्यामध्ये हे गुलाबजामुन, हे दही, हे पिकल, चपाती, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, जिरा राईस आणि दाल फ्राय. पहिला आपण खाऊया गुलाबजामुन.
नाईस. तर आता माझं जेवण झालं आहे आणि यांनी हँड सॅनिटायझर काइंड ऑफ दिलं आहे. सो आता हे तोंडानं उघडू शकतो की नाही मला माहीत नाही. कॅन ट्राय. Oh, nice. It's kind of ठीक है बट बाकी यांची सर्विस खरंच खूप चांगली आहे. आपली स्टाफ पण खूप चांगला आहे. टाईमवर सगळं मिळत आहे. जर तुम्हाला तुमचे लाड करून घ्यायचे आहेत ना तर वंदे भारतने एकदा नक्की ट्राय करा. खरं सांगते, टाईमवर तुम्हाला नाश्ता मिळणार, सूप मिळणार, जेवण मिळणार, सगळं टाईम टू टाईम सर्व करायला येतात. परत घेऊन जायला पण येतात. हात धुवायला पण तुम्हाला उठू नये म्हणून त्यांनी हँड सॅनिटायझर पण दिलेलं आहे. मस्त मानलं बाबा. 1:30 वाजलेत आणि गाडी स्टेशनला पोचली आहे. तर आपण आता इथून मेट्रो स्टेशननी माझ्या घरापर्यंत जाऊ. तर ही होती माझी वंदे भारतची जर्नी. तर वंदे भारतमधून आता मी रेल्वे मेट्रो स्टेशनला चालली आहे. तर एका माणसाने माझी हेल्प केली. सामान खूप आहे आणि माझा दम भरतो. इथं बॅग स्कॅन करून आतमध्ये जायचं आहे. आता पुणे रेल्वे स्टेशनच्या मेट्रो स्टेशनमध्ये आहे. तर इथून गाडी रामवाडीला 1-2 मिनिटांनी चालू होईल. तर बेसिकली तिथं काउंटरवर पण तिकीट काढू शकताय. एक मशीन पण आहे, ते ATM सारखे मशीन आहे, तिथून पण काढू शकताय. बट बेस्ट वे आहे व्हॉट्सअपला त्यांचा एक नंबर आहे, त्याच्यावर पुणे मेट्रो स्टेशन म्हणून किंवा पुणे मेट्रो म्हणून पण तुम्ही सर्च केला ना व्हॉट्सअपला, त्याला हाय करा तर तिथून पण तिकीट काढू शकता. आणि तिथून काहीतरी 2.5 रुपये स्वस्त पडतं. सो आय थिंक ते जास्त बेनिफिट आहे पेपरलेस असतं म्हणून. सो व्हॉट्सअपने तिकीट काढलेलं कधीही चांगलं, म्हणजे राहतं आपल्याकडे. मग आपण आता वाट बघतोय. तर इथून आपण रामवाडीला जाऊ. कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन. आता पोचली आहे स्टेशनला. आता इथून मी डिरेक्टली आता घरी जाईन कॅबनी. तर बेसिकली वंदे भारतबद्दल सांगायला गेलं तर मला खूप आवडला. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मी जसं आधी बोलले तसं स्वतःचे लाड करायचे असतील ना तर नक्की विजिट करा. एकदा जाऊन बघा. खूप छान आहे तिथलं डेकोर आणि बाकीचं सगळा स्टाफ. ते बाकी तर ठीक होतं सगळं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.